नमस्कार, मी प्रज्ञा यार्दी. वाचक व्यासपीठसाठी खेळ मौजेचे या विषयाअंतर्गत मी केलेलं हे एक छोटंसं लिखाण. बाल्कनीत निवांत उभे होते. नुकताच पाऊस पडून गेला होता. मावळतीच्या सूर्यकिरणांचा झाडाच्या पानाआडून दिसणारा खेळ मनाला अगदी मोहवून टाकत होता. पागोळ्या अजूनही ठिपकत होत्या. पन्हाळीतून गळणारं पाणी मी हातात गोळा करत होते. तशा मनात आठवणी पण दाटीवाटीनं गोळा व्हायला लागल्या. पन्हाळ्याला माझ्या मामाचा चौसोपी वाडा आहे. लहानपणी मे महिन्यात तिथं मनसोक्त धुडगूस घालणारी माझी भावंड मला आठवली. सकाळ झाली की माळावर भटकायला जायचं आणि येताना वडाची पानं गोळा करून आणायची. घरी आलं की त्या पानांच्या चोळट्या लावून पत्रावळी तयार करायच्या. स्वतःसाठी 2 आणि जास्तीच्या 2 अशा पत्रावळी तयार करायच्या. हा शिरस्ताच होता. जेवण झालं की मामीला आवरावरी करायला स्वयंपाकघरात थोडंसं लुडबुडायचं. दुपारी मात्र मोठी मंडळी झोपली की आवाज करता यायचा नाही. मग ओसरीवर बसून सागरगोटे खेळायचे. सागरगोटे याला गजगे असंही म्हणतात. मामाच्या शेजारच्या शकून शिकवले मला. आणि तेव्हा या सागरगोट्यांनी जे गारुड केलं ते आजतागायत अगदी तसंच आहे. ओसरीवर, सोप्यात, माझघरात, चिंचोळ्या जागेत अगदी कुठंही बसून हा खेळ खेळता येतो. अगदी एकट्यानं सुद्धा खेळता येतो. आम्ही मात्र 5-6 मुली जमून खेळायचो. 5, 7 किंवा 9 सागरगोटे घ्यायचो आणि सागरगोटे नसले तर एकसारखे गोल खडे जमवायचे. एक पाय मुडपून आणि एक पाय लांब पसरून अशी जमिनीवर बैठक मारायची. एका हातात 5 किंवा 7 सागरगोटे घ्यायचे. दोन्ही हातात चांगले खुळखुळवायचे आणि अगदी अलगद जमिनीवर पसरायचे. शक्यतो एक सागरगोटा दुसऱ्या सागरगोट्याला चिकटता कामा नये. एक सागरगोटा उंच उडवायचा आणि तो खाली यायच्या आधी खालचा एक सागरगोटा उचलायचा आणि लगेच वर फेकलेला सागरगोटा झेलायचा. आणि हे करताना खालच्या इतर सागरगोट्यांना बिलकुल हात लागणार नाही हे भान मात्र ठेवायचं. आणि उडवलेला सागरगोटा पण अगदी अचूक झेलायचा. सागरगोटा पडला तर डाव गेला. मग दुसरी मुलगी खेळणार. ही झाली एरखई. पुढच्या वेळी उंच उडवलेला सागरगोटा झेलायच्या आधी खालचे 2 सागरगोटे हळूच उचलायचे. ही दुरखई. तिरखईला 3, चौखईला 4 असे सागरगोटे वाढवत न्यायचे. अशी एक फेरी संपली की दुसऱ्या फेरीला उपली सुपली करायची. उपली सुपली म्हणजे सगळे सागरगोटे हाताच्या ओंजळीतून उंच उडवायचे आणि पालथ्या हाताची ओंजळ करून त्यात झेलायचे. नंतरचा प्रकार म्हणजे सागरगोटे एकाच हाताच्या पालथ्या ओंजळीत झेलायचे. एकदा उजवा हात वापरायचा, एकदा डावा हात. नंतरची फेरी म्हणजे चिमणीची चोच. म्हणजे दोन्ही हातांची 4 बोटं एकमेकात गुंफायची आणि उरलेल्या 2 बोटांनी सगळे सागरगोटे हळूच ओंजळीत घ्यायचे. नंतरची फेरी म्हणजे हंडी चढवायची. सगळे खडे जमिनीवर पसरायचे. एक खडा उंच उडवायचा आणि तो झेलण्यापूर्वी जमिनीवरचे 2 खडे झेलायचे. नंतर 3 खडे, 4 खडे असे उचलायचे आणि हे वाढवत वाढवत न्यायचं. हंडी जेवढ्याची ठरली असेल तेवढ्या वेळा हे लागोपाठ करायला जमलं पाहिजे. या सगळ्या फेऱ्या जिच्या पहिल्यांदा पूर्ण होतील ती जिंकली. खूप मजेशीर खेळ आहे हा. थोडं प्रावीण्य मिळालं ना की आणखीन अवघड प्रकारे खेळता येतो. म्हणजे असं एकदम 2 सागरगोटे उडवायचे आणि दोन्ही वेगवेगळ्या हातात झेलायचे. त्याच्या पुढचा प्रकार म्हणजे उडवलेले 2 सागरगोटे झेलण्याआधी 2 टाळ्या वाजवायच्या
आणि मग सागरगोटे झेलायचे. असा हा खेळ. हाताला व्यायाम, डोळ्यांना व्यायाम, मनाची एकाग्रता वाढवणारा हा खेळ, टाइम मॅनेजमेंट पण शिकवणारा हा खेळ. भांडवल लागत नाही आणि वयाची अट नाही. झोपडीत राहणाऱ्या माणसापासून हवेलीत राहणाऱ्या माणसापर्यंत किंवा 7-8 वर्षाच्या मुलींपासून 70-75ची आजी सुद्धा हा खेळ खेळू शकते. लहानपणचा हा सागरगोट्याचा खेळ आता मात्र थोडासा विस्मृतीत गेल्यासारखा झालाय. खेड्यामध्ये किंवा छोट्या छोट्या गावात खेळत असतीलही कदाचित. या खेळाची आठवण झाली की मात्र अगदी नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. या खेळातून लुटलेला आनंद आठवतो आणि वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीत समाधान अनुभवणारं ते वय, ते मन किती निरागस होतं. प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी शिकवत असतो. आपलं आयुष्य देखील एक सागरगोट्यांचा खेळ आहे. उंच टाकलेला खडा झेलताना जमिनीवरच्या खड्याचंही भान ठेवावं लागतं. एक बाजू सावरताना दुसरीकडे दुर्लक्ष झालं तर तुम्ही डाव हरलात असं म्हणून समजा. ही तारेवरची कसरत जमायला तोल सावरावा लागतो. हे सूत्रच आपल्याला सागरगोट्यांचा खेळ शिकवतो. मोहना कारखानीस यांची एक कविता माझ्या वाचनात आली. तिच्या 4 ओळी मला इथं सांगाव्याशा वाटतात. उडवत राहिले खडे वरती उंच उंच, उडवत राहिले खडे वरती उंच उंच, नजरेने जोखत राहिले मान करून उंच. मन तरीही गुंतलं जमिनीवरच्या खड्यात, मन तरीही गुंतलं जमिनीवरच्या खड्यात. त्यांचंही महत्व सांभाळले नेहमीच मी खेळात. झेलताना वरच्यांना केली प्रयत्नांची शिकस्त, झेलताना वरच्यांना केली प्रयत्नांची शिकस्त, सावरताना खालच्यांना ठेवली नशिबावर भिस्त. कर्माची आणि नशिबाची जेव्हा सांगड घातली, कर्माची आणि नशिबाची जेव्हा सांगड घातली, सागरगोट्यांची संगत तेव्हाच तर रंगली. नमस्कार. नमस्कार, मी अपर्णा लिमये. आज मी खेळ मौजेचे या विषयावर बोलणार आहे. खेळांचं आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. खेळामुळे आपला वेळ चांगला जातो, आपण रिलॅक्स होतोच आणि मुख्य म्हणजे आपल्याला हारजीत ॲक्सेप्ट करायला खेळ शिकवतात. आज मी ज्या खेळाबद्दल बोलणार आहे तो खेळ आपण आयुष्यभर खेळू शकतो. म्हणजे लहान असल्यापासून ते अगदी वृद्ध होईपर्यंत आपण हा खेळ खेळू शकतो. हो, मी पत्ते या खेळाबद्दल बोलणार आहे. लहान मूल जेव्हा थोडं मोठं होतं म्हणजे रंग ओळखायला लागतं तेव्हा हे आमचे पत्ते त्याच्या जीवनात भिकार सावकार हा खेळ घेऊन येतात. आपल्या छोट्या छोट्या बालमुठींमध्ये न सांभाळता येणारा पत्त्यांचा ढीग हातात धरून ते मूल जेव्हा मी जिंकलो, मी सावकार झालो, मला खूप पत्ते मिळाले असं म्हणत असतं तेव्हा त्याच्याकडे त्याचे आजी आजोबा कौतुकाने बघत असतात. हे सगळं दृश्य बघणं हा सगळ्या कुटुंबासाठीच एक खूप छान आनंद सोहळा असतो. यानंतर आजी आजोबा त्या मुलाला चित्र ओळखायला शिकवतात, पत्त्यांमधली चित्र ओळखायला शिकवतात आणि मग त्यांचा दोघांचा चित्रडाव सुरू होतो. यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे त्यात मूल आता आजी आजोबांशी नाही खेळत, आता ते त्यांच्या सवंगड्यांबरोबर खेळण्यात जास्ती रमतं. तेव्हा त्यांच्यासाठी आपले पत्ते 5-3-2 किंवा 7-8 हे खेळ घेऊन येतो. त्या वेळेला आताच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या मुलांना टार्गेट दिल्यासारखं होतं. म्हणजे 5 हात करायचे किंवा 8 हात करायचे असं. आणि एखाद्या डावात जर तेवढे हात झाले नाहीत तरी पुढच्या डावात आपल्याला चांगला डाव येऊ शकतो आणि त्यावेळेला 8 हात होऊ शकतात किंवा 5 हात होऊ शकतात. ही शिकवणही लहान मुलांना त्या वयातच आपले पत्तेच देतात. यानंतरचा टप्पा म्हणजे टीनेजर्स म्हणजे मुलं सुटवंग असतात, एकटी कुठेही जातात अशा तऱ्हेचा. तर गावी गेलं, मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर आते मामे चुलत भावंडांची ही मोठी 10-12 जणांची गँग तयार होते. आता ह्या 10-12 जणांना रमवायसाठी सुद्धा आमच्या पत्त्यांमध्ये खेळ आहेतच.
मग नॉट ॲट होम असू दे किंवा बदाम सात असू दे. सगळ्यात उत्तम खेळ टीनेजर्ससाठी म्हटला म्हणजे चॅलेंज. नुसती धमाल, मस्ती आणि टार्गटपणा हा खेळ टीनेजर्ससाठीच बनलेला आहे. अहो, पु ल देशपांड्यांना सारख्या साहित्यिकाला सुद्धा चाळीच्या गॅलरीत खेळल्या जाणाऱ्या पत्त्याच्या डावाचं वर्णन केल्या वाचून राहवलं नाही. त्याचबरोबर त्यांनी उच्चभ्रू सोसायटीत खेळल्या जाणाऱ्या ब्रिजचाही उल्लेख केला. तेव्हा अगदी पार चाळीपासून ते उच्चभ्रू सोसायटीपर्यंत असं समाजाच्या सगळ्या थरांमध्ये खेळला जाणारा हा खेळ. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला कुठेतरी थोडंसं वाईट हे असतंच, नाही का? म्हणजे आपल्याला कितीही नको असलं तरी. त्यामुळे समाजातले काही वाईट घटक म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे लोक वगैरे जुगार किंवा तीन पत्ती यासारखे खेळ खेळून या आमच्या पत्त्यांना बदनाम करतात. पण यामध्ये आता आमच्या पत्त्यांचा काय हो दोष? त्यांनी काय केलंय? असो, आता या टीनेजर्सच्या स्टेजनंतर मुलं थोडीशी पत्त्यांपासून दूरच जातात, कारण आताच्या काळाप्रमाणे त्यांना शिक्षण, करिअर याकडे जास्त फोकस करतात. त्यावेळी पत्त्यांशी संबंध येतो तो म्हणजे फक्त काही एज्युकेशनल टूर्स वगैरे असल्या तर मग रेल्वेनी जायचं असलं तर मग वेळ घालवण्यासाठी पत्ते खेळले जातात. त्यानंतर पत्त्यांचा संबंध येतो म्हणजे गृहस्थाश्रमी लोक. रोज रोज संसाराच्या हाटगाडग्यात गोल गोल फिरत असताना एखाद दोन फॅमिलीज एकत्र येतात, एकत्र डिनर करून मग नंतर पत्त्यांचे 2 डाव टाकतात. लेडीज किंवा मेंढीकोट यासारखे थोडेसे डाव टाकतात, गप्पा मारतात, फ्रेश होतात आणि पुन्हा आपल्या दैनंदिन कामात रमून जातात. आता यानंतरचा जी स्टेज येते ती म्हणजे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतरची. त्यावेळेला मग मोकळा वेळ बऱ्यापैकी असतो. त्यावेळेला मग पुरुषांचे, सहसा पुरुषांचे आणि बायकांचे असे वेगळे वेगळे ग्रुप बनतात. मग प्रत्येक ग्रुप आपापल्या आवडीप्रमाणे रमी किंवा कनास्ता किंवा ब्रिज असे खेळ खेळतात. त्यावेळी पण मग तू हे पान का टाकलंस, असं कशाला खेळलीस, तसं कशाला केलंस वगैरे वगैरे करून प्रौढत्वी निजे शैशवाचं जपत असतात. किंवा काही जण नाममात्र पैसे लावून थोडंफार हरण्या जिंकण्यातलं लिमिटेड थ्रिलही अनुभवतात. आता यानंतरची स्टेज म्हणजे खूप वृद्ध झाल्यानंतरची, म्हणजे अगदी एखादे 90च्या घरातले आजोबा असतात जे विकलांग झालेले असतात. आता त्या परिस्थितीमध्ये ते आपलं मनोरंजन कसं करणार, आपला वेळ कसा घालवणार? तर त्यावेळेलाही आमचे पत्तेच त्यांच्या मदतीला येतात. हो, ते बिचारे पेशन्सचा डाव लावतात आणि खेळत बसतात एकटेच आणि आपलं आपलं मनोरंजन करून घेतात. तेव्हा असे हे आमचे पत्ते आपल्या पूर्ण जीवन प्रवासात आपली साथ देणारे, आपलं मनोरंजन करणारे, आपला वेळ चांगला घालवणारे असे हे पत्ते. धन्यवाद. नमस्कार. खेळ मौजेचे म्हणताना खेळामध्येच मजा आहे याची जाणीव होते आणि आणखी खूपच मजा वाटते. अहो, खेळ म्हटलं की लहानपणापासून खेळलेले नानाविध खेळ आठवतात. म्हणजे अगदी काचा कवड्या, गोट्या, विटी दांडू, आट्यापाट्या, लगोरी, टिपरी पाणी, खांब पाणी, कितीतरी खेळ. पण आज जर मला कुणी विचारलं की तुला कुठला खेळ आवडतो, तर मनाच्या गाभाऱ्यामध्ये एकच नाव उमटतं, ते म्हणजे संगीत खुर्ची. संगीत खुर्ची. अहो, नावच किती सुंदर आहे हे. संगीत म्हणजे सूर, ताल, लय, गान साधना, गान तपस्या, गान समाधी. संगीत म्हटलं की मनामध्ये सुखाचं कारंज थुई थुई नाचायला लागतं. आणि खुर्ची म्हणजे विसावा, विश्रांती, स्वास्थ्य आणि समाधान असा संगीत खुर्ची. मग हा खेळ का आवडतो त्याचं आणखी एक कारण म्हणजे कोणत्याही वेळी कुठल्याही चांगल्या वातावरणात
हा खेळ खेळता येतो. म्हणजे जेव्हा सगळे मजेत असतात, आनंदात असतात आणि काही खेळूया असं ठरवतात, असा एखादा गट असला की हा खेळ खेळता येतो. उत्सव, समारंभ, वाढदिवस, गेट टुगेदर किंवा पिकनिक. आणि या खेळामध्ये सानथोर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच भाग घेऊ शकतात. बर, मग या खेळासाठी काही फिटनेस किंवा सराव याची काही गरजच नसते. फक्त तुमच्या मनाची तयारी. म्हणजे तुम्ही पंचपक्वान्नाचं यथेच्छ भोजन केल्यावर सुद्धा या खेळासाठी उभे राहू शकता. आणि पोशाखाचं तर काय, तुम्ही जो परिधान केला आहे तोच पेहराव या संगीत खुर्चीसाठी चालू शकतो. जेव्हा अशी अनेक मंडळी एकत्र आलेली असतात, संगीत खुर्ची खेळायची ठरते, तेव्हा प्रॉपर्टी काय लागते? भाग घेणारे जेवढे लोक आहेत त्यांच्यापेक्षा एक खुर्ची कमी, संगीत वाजवणारी एक व्यक्ती आणि खुर्च्या थोड्या मोकळेपणाने ठेवायला जागा, चेअरिंग करायला बघणारे काही माणसं, बस एवढंच. खेळ सुरू होतो, संगीत वाजायला लागतं आणि मग धावायचं असतं. आपण धावायला लागतो. धावतोय कुठलं हो, चालतच असतो आपण. धावण्याचा अभिनय करत असतो. म्हणजे कसं आहे बघा, एका डोळ्यानं पुढे धावणाऱ्याचा अंदाज घ्यायचा, एकीकडे मागून येणाऱ्याचा कानोसा घ्यायचा आणि एक डोळा खुर्चीवर ठेवायचा. खुर्चीवरचं चित्त विचलित होता कामा नये आणि खुर्चीकडे लक्ष ठेवून आपण चालायचं असतं, धावायचं असतं. एक गडी संगीत थांबतं, एक गडी बाद होतो, एक खुर्ची कमी होते. या पद्धतीनं भराभर एक एक गडी बाद होतो आणि मग उरतात शेवटचे 3-4 जण. त्यात आपण असतो. अरे वा, आपल्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो, एक ठामपणा निर्माण होतो आणि आपल्या पावलांमध्ये मोराच्या नृत्याची थिरक जणू काही येते. आपण आता सावधगिरीनं खुर्चीकडे नजर ठेवून चाललेलो असतो. लक्षात घ्या, खुर्चीकडे असणारं लक्ष हे खूप महत्वाचं. म्हणजे अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तसा आपल्याला खुर्ची दिसायला पाहिजे, खुर्चीकडे लक्ष असलं पाहिजे. आपण आता धावताना मधनच चालत असतो. बघे असतात ते म्हणत असतात, अरे पळा पळा, धावा धावा. पण आपण आपला मेंदू शांत ठेवायचा. गरज असेल तीच कृती करायची, कारण खुर्ची महत्वाची आहे. पुढे आणखी पुढचे मेंबर बाद होतात आणि मग आपण आणि आपल्या बरोबरीचा स्पर्धक दोघच. संगीत वाजत असतं. आपल्याला आता अधिक सावधगिरी बाळगायची आहे. बघावं लागतं की संगीत वाजवणारा आपल्याकडे पाठ करूनच बसलेला आहे ना किंवा उभा आहे ना, नाहीतर पार्शालिटी व्हायची. त्याची पाठ असते. आपण निर्धास्त मनानं खुर्चीकडे लक्ष ठेवतो. आता फिरत असतो, आपण पळत असतो. खुर्ची जवळ आली की पळण्याचा अभिनय सुरू होतो. मायमिंग, जागेवर पळणं सुरू होतं आणि मग मागचा आपल्या पुढे यायला लागला की दोघंही पटकन खुर्ची ओलांडून जातात. आपण खुर्चीच्या टप्प्यात आपली नजर आणि आपण स्वतः राहणं महत्वाचं असतं. मग तो क्षण येऊन ठेपतो ज्यावेळी आपल्या बरोबरीचा स्पर्धक खुर्ची ओलांडून थोडा पुढे गेलेला आहे आणि आपण खुर्चीच्या थोडे मागे आहोत. आपल्या नजरेच्या टप्प्यात खुर्ची आहे आणि त्याच क्षणी संगीत थांबतं. आपण झडप घेतल्यासारखं त्या खुर्चीवर जाऊन विराजमान होतो आणि बसल्यावर
कपाळावरून घामाच्या धारा वाहत असतात, मन सुखानं चिंब झालेलं असतं, कारण ब्रह्मपद प्राप्त झाल्याचा अनुभव, स्वर्ग सुख मिळाल्याचा अनुभव त्या खुर्चीत बसून आपल्याला लागतो. आपण खुर्ची मिळवलेली असते, आपण पहिले आलेलो असतो. खर तर हा नंबर किंवा हे यश हे तेवढ्या पुरतच असतं, पण कमळाच्या पाकळीवर पडलेला दवबिंदू तो क्षणिक असला तरी तो मनोरम असतोच ना. तसाच आपलाही आनंद खूप सुख देणारा असतो. म्हणूनच हो, मला संगीत खुर्ची खूपच आवडते. आजचा वाचक व्यासपीठाचा विषय आहे खेळ मौजेचे. मी आरती वर्तक. मी खेळलेल्या खेळाबद्दल सविस्तर बोलणार आहे. खेळ म्हटलं की लहानपणची आठवण होते. त्यावेळेसची मजा काही औरच. किती खेळ खेळायचो. हा, पण अभ्यास पण असायचा ना थोडा. अभ्यास पटकन करून खेळायला निघायचं. आई वडील पण परवानगी द्यायचे. तेवढाच व्यायाम व्हायचा ना मुलांचा. किती प्रकारचे खेळ खेळायचो आपण. दोरीच्या उड्या, गोट्या, सागरगोटे, लंगडी, पकडापकडी, डब्बा ऐसपैस. खूप खूप खेळ खेळायचो. त्यातला एक खेळ मला आठवतोय, पण त्याचं नाव नाही आठवते. लोखंडाची एक गोल काडी, म्हणजे चाकासारखी कडी असायची आणि त्याला एका लोखंडी सळीने जोडलेलं असायचं. तर त्या लोखंडी सळीला धरून ती गोल चाक पुढे पुढे फिरवत जायचं. जरा टेक्निक होतं त्यात. ते कळलं की मात्र मजा यायची चालवायला. आणि पण एक खेळ होता, तो आम्ही पावसाळ्यात खेळायचो. त्यात पण एक लोखंडी काठी घ्यायची सरळ आणि ती ओल्या मातीत फेकून रुतवायची. ती सरळ उभी राहिली की ती तिथून काढायची आणि परत पुढे फेकायची. असं करत करत जो जास्त अंतर कापेल तो जिंकायचा. खरंच खूपच मज्जा यायची त्यावेळेस. पुढे पुढे 7वीत वगैरे गेल्यावर खेळाचं स्वरूप बदलायचं. कोणी खेळ शिकायला जायचं, कोणी बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी. पण मी मात्र बास्केटबॉल हा खेळ निवडला. त्या खेळाचं मला खूप वेड होतं. मुंबईत आम्ही राहायचो तर आमच्या घराजवळ माटुंग्याला इंडियन जिमखाना होता. त्यात हा खेळ शिकवायचे. तिथे त्या जिमखान्याच्या बऱ्याच टुर्नामेंट व्हायच्या. खूप मॅचेस व्हायच्या. मग एक ऑल इंडिया लेवलची टुर्नामेंट असायची. भारतातल्या बऱ्याच राज्यातून तिथे संघ यायचे आणि मग त्या मॅचेस 10-12 दिवस चालायच्या. रोज संध्याकाळी 7 वाजता मस्त लाईट्स मध्ये त्या मॅचेस व्हायच्या. मी त्या कधीही चुकवल्या नाहीत. मी काय, माझ्या वडिलांना पण आवड होती, ते पण यायचे ती बघायला. माझ्या आधी माझी मोठी बहीण जायची तिथे खेळायला. त्यामुळे मी पण आई वडिलांकडे हट्ट धरून तिथे खेळायला जायची परवानगी मिळवली. त्यावेळेस त्याची फी होती महिना 10 रुपये. अर्थात त्यावेळेस ती खूपच होती, जास्त वाटत होती. तर अशी माझ्या बास्केटबॉल खेळायला सुरुवात झाली. शाळेतून रोज यायचो.
काय असेल ते पटकन खायचं आणि कॅनव्हास शूज घालून ग्राउंडवर खेळायला जायचं. कॅनव्हास शूजवरनं मला एक गंमत आठवली. त्यावेळेसचे कॅनव्हास शूज म्हणजे पांढरे असायचे. मग ते मळायचे, मळले की ते धुवायचे, धुतले की जरा ओलसर असताना पांढरा खडू ओला करून घ्यायचा आणि तो त्यावरनं घासायचा आणि बूट वाळवत ठेवायचे. वाळले की मस्त पांढरे शुभ्र व्हायचे, एकदम स्वस्त आणि मस्त पॉलिश. तर तेव्हा जाताना माझे आजूबाजूच्या मैत्रिणींकडे लक्ष पण नाही जायचं. डायरेक्ट ग्राउंडवर. आई वडील पण खुश. नाहीतरी संध्याकाळी गप्पांमध्ये वेळ घालवायचा, त्यापेक्षा हे बरे. बास्केटबॉल हा खेळ तसा फास्ट आहे. त्यात व्यायाम पण भरपूर होतो, स्टॅमिना वाढतो, उंची वाढायला मदत होते. अहो, माझी एक मैत्रीण होती, तिला लहानपणी दमा होता. तर ती बास्केटबॉल खेळायला लागली, त्यामुळे तो दमा गेला असं तिचे पालक म्हणतात. हे असे जरी फायदे असले ना, तरी मी मात्र माझ्या बास्केटबॉल खेळायच्या मनस्वी इच्छेमुळे मी तिथे खेळायला गेले. तर अशी 12व्या वर्षी माझी बास्केटबॉल खेळायला सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी एका टुर्नामेंटमध्ये मला बेस्ट प्लेअरचं अवॉर्ड मिळालं. सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलं गेलं. मी तेव्हा आमच्या इंडियन जिमखान्याच्या बी टीम मधनं खेळत होते. त्या काळातली एक गंमत सांगते. मी खेळायला जायचे, तिथे मराठी मुलींबरोबर साऊथ इंडियन मुली असायच्या, एखादी मुस्लिम मुलगी होती. आमचा कोच सर ते पण साऊथ इंडियन होते. आम्ही हिंदी इंग्लिश असं मिक्स बोलायचो. तर ज्या साऊथ इंडियन मुली होत्या त्या आमच्या सरांशी इंग्लिशमधनं बोलायच्या आणि मग त्यांचं इम्प्रेशन पडायचं. मी आपली मागे मागे राहायचे. मराठी मीडियमचं शिक्षण ना. मग त्यातनं मी एक युक्ती काढली. सरांना जे काही सांगायचं असेल ते घरी इंग्लिशमध्ये कसं सांगायचं ह्याची प्रॅक्टिस करायची आणि मग ते घोकून दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी बोलायचं. तर असा माझा हा प्रवास सुरू झाला. ह्या खेळापासून फायदेही मिळाले मला. आणि भरपूर प्रगती झाली माझी हळूहळू. मग पुढे मी कॉलेजसाठी खेळले, मुंबई युनिव्हर्सिटीसाठी खेळले, महाराष्ट्र स्टेटसाठी खेळले आणि मग भारतभर कुठेही मॅचेस असल्या की तिथे जाऊन खेळायचं. त्यामुळे दिल्ली, कलकत्ता, बँगलोर, केरळ, महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, औरंगाबाद बऱ्याच ठिकाणी जाऊन खेळायला मिळालं मला. नंतर भारतीय टीमच्या सिलेक्शनसाठी एक टुर्नामेंट होती केरळला. तिथे पण मी खेळले, पण सिलेक्शन नाही झालं. ठीक आहे, तिथवर पोचले हेही नसे थोडके. तर या माझ्या खेळामुळे मला फायदेही झाले. 11वी नंतर तेव्हा कॉलेजला जायचो. कॉलेज ऍडमिशन रुईयामध्ये लागलीच मिळाली.
मग दुसऱ्या वर्षी मला नोकरी लागली. आता दिवसा ऑफिस आणि सकाळी कॉलेज करू. पण त्या वर्षी रुईयामध्ये सकाळचं कॉलेज नव्हतं, म्हणजे आमची लेक्चर्स नव्हती सकाळी. पण मग असं कळलं माटुंग्यात खालसा कॉलेज आहे, तिथे मॉर्निंग लेक्चर्स होती. मग काय, त्यांची बास्केटबॉलची टीम पण होती. त्यामुळे रुईयामधून खालसामध्ये ऍडमिशन. पुढच्या वर्षी कळलं रुईयामध्ये सकाळची लेक्चर्स आहेत, चला खालसामधून आम्ही परत रुईयामध्ये. हे सगळं पण खेळामुळेच शक्य झालं. हं, आत्ताच्या ऍडमिशनची प्रोसेस पाहिली की त्यावेळेसची किती सोपी होती असं वाटतं. पुढे नोकरी मिळाली, तीही खेळावर. त्या काळात काही ऑफिसेस खेळाला प्रोत्साहन म्हणून खेळाडूंना भरती करत होते. तशी मला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. काही महिन्यानंतर सेंट्रल रेल्वेची पण टीम महिलांची सुरू झाली. मग त्यांनी पण विचारणा केली की येतेस का सेंट्रल रेल्वेमध्ये. पण वडील नाही म्हणले. त्यांनी विचार केला, काही वर्षांनी लग्न होईल, मुलगी सासरी जाणार, सासरचे परमिशन देतील का खेळायला. आणि सेंट्रल रेल्वेमध्ये तसं कडक होतं, तिथे खेळणं कंपल्सरी होतं. इकडे इन्कम टॅक्सला त्यांची सुरुवातच होती, त्यामुळे तेवढं कडक नसावं असा विचार करून वडील नको म्हणले. आणि मग मी इन्कम टॅक्समध्येच राहिले. पण काही काळानंतर आमचे काही खेळाडू बँकेत जॉईन झाले. आणि मग पुढे हळूहळू आमची टीम कमी होत गेली. आणि मग बास्केटबॉल बंदच झालं. आणि मग माझा गेमही बंद झाला. पण तरी नोकरी मात्र राहिली. हा, तर अशा या माझ्या बास्केटबॉल खेळामुळे मी घडले, माझं आयुष्य बनलं. आणि आता सुंदर सुंदर खेळकर आठवणी कायमच्या मिळाल्या मला. त्यामुळे अजूनही ह्या खेळाच्या विचाराने मी अगदी आनंदात असते. धन्यवाद. नमस्कार मंडळी. या लॉकडाऊनचा सर्वांनाच खूप कंटाळा आला असेल, म्हणूनच आज मी तुमच्याशी थोड्या गप्पा मारायला आले आहे. 15-20 दिवसापूर्वी दुपारी सहज जुनं कपाट उघडलं आणि मला माझ्या लहानपणीचा खजिना, सागरगोटे, कवड्या, बिट्ट्या इत्यादी सापडले. आणि तिथेच एक खूप जुनं, जीर्ण, पिवळं पडलेलं वर्तमानपत्र होतं. मोठ्या उत्सुकतेने ते मी पाहिलं. त्यात एक मोठा फोटो आणि त्या फोटोत आमच्या मुख्याध्यापिका, PT शिक्षिका, माझ्या नगरीच्या टीममधल्या मैत्रिणी, एक मोठी ट्रॉफी जिंकलेला हा फोटो. नाशिक शहरातील सलग 5 वर्ष लंगडीची विजेती, मी चॅम्पियनशिप मिळवणारी टीम असं होतं. हे वाचल्यावर आनंदाने, अभिमानाने माझे डोळे लकाकले. माझ्या डोळ्यासमोर जुन्या आठवणींची सुंदर रंगीत फुलपाखरे बागडू लागली. मी त्यांच्याबरोबर माझ्या कर्मभूमीला, तुम्हा सर्वांना घेऊन 50-60 वर्षापूर्वीच्या त्या लहानशा पण आपलेपणाने सर्वांना बांधलेल्या नाशिकला घेऊन आले सुद्धा. बघा, आता प्रथम ही माझी शाळा.
मी तेव्हा 9-10 वर्षाची असेल. मंदिरांच्या या पवित्र शहरात एका सरस्वतीच्या मंदिरात, शारदा मंदिर मध्ये मी पाचवीत होते. रोज संध्याकाळी आम्ही मैत्रिणी कधी लंगडी, कधी खो खो, कधी हुतुतू इत्यादी खेळ अगदी अंधार पडेपर्यंत खेळत. दमून भागून घरी आलो की देवाची स्तोत्रे, परवचा इत्यादी होत असे. असं हे साधं सुद्धा लहानपण, खेळही साधे, बिनखर्चाचे आणि बिन साहित्याचे. मुख्य म्हणजे तेव्हा टी व्ही, मोबाईल, कॉम्प्युटर इत्यादीचं आकर्षण नव्हतं. असं होता होता मला लंगडी या खेळाची खूप गोडी वाटायला लागली. कारण आमच्या PT शिक्षिका, मला आठवतंय, आंतरशालेय मॅचेस जवळ आल्या होत्या तेव्हा खेळाडूंची निवड झाली. मला अनपेक्षितपणे लंगडी आणि खो खोची कॅप्टन होण्याची जबाबदारी दिली गेली. मी डबल उत्साहाने, आनंदाने, तहानभूक विसरून शाळेपूर्वी मधल्या सुट्टीत माझ्या खेळाडूंबरोबर जोरदार प्रॅक्टिस करू लागले. लंगडी आणि खो खोचे वेळच लागल्याप्रमाणे. आणि ह्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. अभ्यास, ग्रहपाठ, परीक्षा या सर्वांकडे दुर्लक्ष झाले. मी सर्व विषयात माझ्या मार्कांची घसरगुंडी, तर काही विषयात मार्कांच्या खाली लाल रेघांची नक्षी यायला लागली. खेळात प्रगती आणि अभ्यासात अधोगती सुरू झाली. आई, बाबा, शिक्षक सर्वांची बोलणी, आरडाओरडा खायला लागली. एक गंमत आठवते. मॅचमध्ये प्रत्येक डावानंतर एनर्जीसाठी लिंबाची फोड आणि 2 लिंबलेटच्या गोळ्या मिळायच्या. मी नेहमी गोळ्या रुमालात बांधून आणायची आणि घरी आल्यावर माझ्या भावंडांना चिमणीच्या दाताने तोडून द्यायची आणि आम्ही आनंदाने तो गोळीचा तुकडा चघळत चवीने खायचो. याशिवाय मॅच संपल्यावर शाळा सर्व खेळाडूंना 1 ग्लास गरम दूध प्यायला द्यायची. अजून एक आठवण, मॅच खेळण्यासाठी खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा हाफ शर्ट घालणे कंपल्सरी होते. अर्थातच असे कपडे पूर्वी कधी मुली घालत नसल्याने वाड्यातल्या काकूंच्या मुलाचे शर्ट पॅन्ट दर मॅचच्या वेळी मागून आणायचे. ते जरा ढगाळ बगाळ व्हायचे, पण तेच गबाळे कपडे घालून अस्मादी जरा बावळट वेशात मॅच खेळायचे. पण जिंकलो की मलाच काय, कुणालाच त्याची खंत वाटत नसे. माझी मॅच असली की मी 2 दिवसापासून सारं घर डोक्यावर घ्यायचे. माझ्या मैत्रिणी यायच्या जायच्या, तो पसारा, युनिफॉर्म आणणे, धुणे, इस्त्री करणे, सारी गडबड गोंधळ. मॅचच्या दिवशी तर भावंडांनी मला मदत करावी, डबा, पाणी द्यावं आणि शुभेच्छा द्याव्या ही अपेक्षा. पण सगळे थंड बसायचे. भाऊ बहीण अनेकदा वैतागायचे. बहीण तर म्हणायची, ए बहीण जा आता लवकर, जरा 5-7 तास तरी घर शांत राहील. खरंच या सर्वच मॅचेसमुळे शिस्त, प्रामाणिकपणा, नम्रता, खिलाडू वृत्ती इत्यादी आपोआप अंगी आले. खेळतानाचं स्पिरिट, शाळेचा जाज्वल्य अभिमान रोमारोमात भरलेला असायचा. आम्ही अनेक मॅचेस आंतरशालेय, जिल्हा, राज्य पातळीवर जोशात खेळून मैदाने गाजवायचे. मॅच अगदी जिंकत आलो किंवा पराभव समोर दिसत असला की खूप टेन्शन यायचं. एक विशेष गोष्टीचा उल्लेख करायचा. एकदा आमची लंगडीची फायनल मॅच अटीतटीच्या आणि पुन्हा सटणाऱ्या शाळेशी होती. 2 दिवस अगोदर शाळेत प्रॅक्टिस करताना मी लंगडी घालताना जोरात पडले. खूप खरचटलं, मुकामार लागला. वेदना आणि कळा यायला लागल्या. काही कळायच्या आत माझा डावा पाय भराभर सुजला. सगळ्या मैत्रिणी, शिक्षिका धावत आल्या. मला उठता येईना. सर्वांच्या चेहऱ्यावर मॅचचे प्रश्नचिन्ह, काळजी. मलाही खूप वाईट वाटले. आता मी मॅच कशी खेळणार? टेन्शन आले. कशी बशी लंगडत मैत्रिणींबरोबर घरी आले. शेकणे, औषध, देवाला प्रार्थना, विनवण्या. पाय बरा कर रे बाबा, मला कसंही करून ही मॅच खेळायला मिळू दे रे मारुती राजा. जिंकलो तर तुला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवेल. रात्र अशीच गेली.
रात्रीतून काय जादू झाली, चमत्कार झाला. सकाळी पायाची सूज दुखणं पुष्कळ कमी झालं. मॅचला अजून एक दिवस असल्याने सर्वांनी श्वास सोडला आणि माझ्या या परमेश्वरामुळे आम्ही ती मॅच दणदणीत गुणांनी जिंकलो. सगळ्या शाळेतून अभिनंदनाचा वर्षाव, कौतुक, शाबासकी, जल्लोष, दंगा ह्यात आम्ही सगळ्या खेळाडू चिंब भिजून गेलो आणि आनंदाने न्हावून गेलो. रात्र बरीच झालेली, मी दमलेलो, तरीसुद्धा मी मात्र त्या शक्तीच्या व माझी श्रद्धा असलेल्या गावाबाहेरच्या पटेल मारुतीला धावत विजयाची बातमी सांगायला आणि मनोमन आभार आणि प्रार्थना करायला गेलो. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याला मनापासून देऊन आनंदाने परतलो. तेव्हापासून प्रत्येक मॅचच्या अगोदर त्याचे दर्शन घेऊन जिंकायची विनंती आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दरवेळी दाखवणार हे कबूल करायचे. आणि खरंच त्या माझ्या लाडक्या देवाला माझं गूळ खोबरं लई आवडायचं, कारण त्यानंतरच्या बऱ्याच मॅचेस आम्ही जिंकलो. एकदा आईने कशाला तरी खोबऱ्याचा व गुळाचा डबा उघडला तर खोबऱ्याच्या वाट्या गायब, मी गुळानेही पार तळ गाठलेला. आईने विचारले तर खाली मान घालून अपराधासारखे मी सांगितले, अगं आई, मीच दर मॅच जिंकली की गावाबाहेरच्या पटेल मारुतीला कबूल केल्याप्रमाणे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून पुढच्या मॅच जिंकण्याचा वायदा त्या शक्ती देवाला करत होती. यावर आई काय बोलणार? सलग 5 वर्ष लंगडी खो खोची विजयी धाड व चॅम्पियनशिप शाळेला मिळवून देऊन शाळेच्या खेळाच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला. विजयाचा झेंडा सर्वत्र फडकवला. मी नाशिक दणाणून सोडली. आम्ही सर्वजण खूपच भाग्यवान आहोत, कारण आम्हा सर्वांच्या यशात आमच्या आयुष्यात आलेली ही सर्व सोन्यासारखी माणसं, ज्यांनी आम्हाला घडवलं, उत्तम शिक्षण, संस्कार व प्रेम दिले, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे ऋण कधीच फिटणार नाही. त्यांना आदरपूर्वक नमस्कार. या शाळेमुळेच मलाही खेळण्याची, हार जीतची संधी व जीवनात आनंद मिळाला. तेव्हा सरस्वतीच्या ह्या मंदिरातील विद्येच्या देवतेबद्दल आयुष्यभर प्रेम, अभिमान, ओढ वाटते. अशी ही आमची शारदा मंदिर. तिलाही विनम्र अभिवादन. ही आवडते मज मनापासून शाळा, लावते लळाही माय बघी बाळा. तर मंडळी, चला, लॉकडाऊनची वेळ सुरू झाली आहे, तेव्हा आपापल्या घरी जाऊया. धन्यवाद.